गुड मॉर्निंग. हे माझ्या मावशीचं घर आहे आणि आपण चाललो एका मंदिरात जे आहे देव एकदम वरती डोंगरावर देवराई आहे, तिकडे चाललो आहे. खरं तर मंदिर इकडे वरती आहे आणि एकदाच गेलो आहे मी खूप लहानपणी, त्यामुळे आता रस्ता तर आठवत तर नाहीच आहे. अंदाज आहे जायचं आहे. गावातलं कोणी माणूस पण दिसत नाही आहे. हां हाच रस्ता आहे, नवीन झाला आहे आता बहुतेक. येस, व्हेरी गुड. काठी दिसली तर हातात घेतो, कारण रानडुकरं ॲनिमल काही असू शकतं. सो बघूया. चांगलाच रस्ता झाला आहे. गावाकडे जी शांतता आहे ना, ती खूप भन्नाट आहे. दूर दूरपर्यंत आवाज येत नाहीये, माणसाचा, गाडीचा, पक्ष्यांचा आवाज येतोय मात्र. हेच भारी आहे गावाकडे. चलो, रस्ता एकदम नवीन कोरा आहे, रिसेंटली झाला आहे. इथे वरती पक्षी आहेत बरेच. रानकोंबडा होता, अगदीच मोठा होता. खरं तर ही वाट एकदम जुनी अशी जंगलातूनच होती प्रॉपर. आता हा रस्ता केला आहे. खरं तर नव्हता व्हायला हवा, पण ठीक आहे. माणूस गाडीने आता मंदिरापर्यंत पोहोचू शकतो अशा हिशोबाने हा रस्ता झालेला दिसतोय. हरकत नाही. सर्व जुनी झाडी आहेत. पर वाटेत मला ओलावा दिसतोय. ही कुणाची तरी सू आहे, पण नुकतीच एकदम ओली आहे रात्रीची. एवढं कोण मुतलं असेल? सांबारच असू शकतं, किंवा गुर, गाय वगैरे, बट नॉट शुअर. इथे ठसे पण दिसते पावलांचे. हे बघा, सांबार असू शकतो बरं का. सांबार, बार्किंग डिअर, लेपर्ड, हे कॉमन असणार इथे. मस्त जंगल आहे इकडे. वरती पठार आहे बरं का, पूर्ण ग्रासलँड आहे. त्याच्यावरतीच तिकडे मंदिर आहे. एवढं मोठं झाड पाडलंय बघा. पण ठीक आहे, गावकरी नोज व्हॉट दे आर डुईंग, व्हाय दे आर डुईंग. सो इट्स अप टू देम. फॉर अस जे सिटीमध्ये बसून नुसता धूर काढत राहता गाड्यांचा आवाज, ते शिकवायला येतात इथे गावकऱ्यांना असं करू नका बरं का. आणि गावकरी जे इथे आयुष्यभर राहिलेत त्यांना माहिती असतं एक्झॅक्टली. सो आता आपल्याला पोचत आलो आहे कुठे तर वरती पठारावर. आणि पठारावर एखादा ॲनिमल दिसू शकतो आपल्याला, त्यामुळे एकदम सावधगिरीने जावं लागणार आहे. तो कॅप्चर करण्याचा प्रयत्न करावा लागेल. बेकर वगैरे. मस्त ऊन पडलंय वरती. चलो हळूच जाऊया. चला, काही नाही दिसत आहे. मस्त आहे हॅबिटॅट. इकडे मंदिर आहे. आय वॉज एक्सपेक्टिंग एखादा ॲनिमल, सांबार किंवा बेकर, पण कोणी नाही आहे. भन्नाट शांतता. इकडे पण काही दिसत नाही. मस्त सनराईज झाला आहे.
लाईट पडलाय पूर्ण. वाव, ते बघा मंदिर कसं झाडीत आहे हे मंदिर. मागे पूर्ण उंच डोंगर आहे. तो जन्नी आईचं मंदिर आहे. ॲक्च्युली देवराईच आहे ते. पूर्वी मंदिर एकदम मोठं नसेलच पण भारी आहे. रस्ता तर हा पूर्ण झाला इथपर्यंत. आणि तिकडे एक गाव आहे कुंभारडे. त्या गावातूनही रस्ता येतो वरपर्यंत. पॅराकिट्स भरपूर दिसत आहेत. अशी जुनी वाट. वाव, काय मस्त मंदिर वाटतं यार. 2-4 फोटो मारतो. झाडं पण पाडलेली दिसत आहेत, जे नव्हतं करायला पाहिजे, पण ठीक आहे. गावकरी नोज. गावदेवी आहे ही, गावदेवी जन्नी माता. चलो दर्शन घेऊया आणि एक्सप्लोअर करूया थोडा मंदिर परिसर. इथे बऱ्याचशा समाध्या पण दिसत आहेत. म्हणजे माणूस वारला की इथे समाधी बांधतात कोकणात, त्याप्रमाणे. पूर्वी करायचे, आता नाही करत. वरती छत आहे, छत आणि आतमध्ये असं छोटं मंदिर आहे. पूर्वी कदाचित ते एवढंच असेल. बाहेर सभामंडप आहे आणि मंदिर. आता हे छत वगैरे केलं आहे, मोठं केलं आहे. आणि चलो बघूया. गावदेवी जन्नी मातेचा हे शिल्प आहेत, त्यांचा जीर्णोद्धार केला आहे 1984 साली. मुक्काम कावळे. इथे काहीतरी दिसत आहे आणि इथे पण 2 मूर्ती आहेत. आणि विशेष म्हणजे इथे खाली पिंड आहे. सो पिंडीवरती पाणी आणण्यासाठी तिकडनं नॅचरल ओढ्याचं, नॅचरल झऱ्याचं पाणी येतं आहे. ते त्याच्यात पडतं आहे आणि त्यातून ते कंटिन्यू पडतं आहे. म्हणजे हे पाणी कंटिन्यू पडत असणार आहे. मस्तच. हर हर महादेव. शिल्प होते त्यांनी आईचं आणि 2 अजून देवी आहेत. आणि महादेवाचं पण आपला नंदी हे जुनं आहे एकदम. सो जुनाचा जीर्णोद्धार केला आहे. जुनं इथेच ठेवलं आहे. मस्तच. हे बघा, इथे पण हे जुने शिल्प दिसत आहेत. मला सांगता येणार नाही. 1 2 3 हे पण आहे. आणि पिंडसुद्धा आहे बघा, ही जुनी. मुंगा फाईट चालू आहे, मुंगा फाईट. आणि विशेष म्हणजे हे चाफ्याचं झाड. हे चाफ्याचं झाड एकदम मंदिराला लागून आहे. हे पण खूप जुनं आहे. आणि या देवीची पालखी निघते गावातून शिमग्याला. आणि ती पालखी या ठिकाणी 6 इथे ठेवली जाते. हे बघा, हे पालखीचं स्थान आहे. गावदेवी श्री जन्नी माता 6.
सो इथे पालखी बसते. अशा प्रकारे हे मंदिर आपण एक्सप्लोअर केलं आहे. मागे लगेच असं जंगल आहे, पूर्ण डोंगर आहे अनलिमिटेड. वरती एकदम तो वरती रोड आहे, माटवांचा घाट. मस्तच. सोलर पॅनल आहे, त्याच्यावरती चालणारा बल्ब जो कदाचित बंद झाला आहे. आणि त्याची स्टोरेज बॅटरी आहे, या डब्यात ठेवली बघा. हा डब्यात स्टोरेज बॅटरी ठेवली आहे. इथं वायर गेली आहे. असा आहे जुगाड, इंडियन जुगाड. चलो, दर्शन घेतलंय, आता निघतो. कापशी घाट बसलेली आहे असं वाटतंय, पण आय एम नॉट शुअर. बराच मोठा पक्षी आहे, किंवा इंडियन रोलर पण असू शकतो. रोलरच वाटतोय, एवढा बोल्डली बसलाय त्यामुळे रोलरच आहे. अगेन्स्ट द लाईट असल्यामुळे कळत नाही आहे, पण बोल्ड रोलरच आहे. त्याची साईज केवढी मोठी बघा. कापशी घार वाटली होती मला. सो इथले ॲनिमल्स, पक्षी सगळे असे धडधाकट. चलो, त्याला डिस्टर्ब नको करायला.